उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून चव्हाण परिवारांचे सांत्वन। गुरुवारी सकाळी नायगाव येथे भेट। नमस्कार, आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। नांदेड लोकसभेचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी गुरुवारी सकाळी 7:15 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नायगाव येथील चव्हाण परिवाराची भेट घेतली व वास्तविकपणे चव्हाण परिवारासोबत चर्चा केली। गुरुवारी सकाळी भल्या पहाटे 5:30 ते 6 वाजता रस्त्याने बंदोबस्त लावला जात होता। यावरून कोणीतरी येणार आहे याची चाहूल लागण्या अगोदरच अजितदादा पवार यांचा ताफा नायगाव शहरात आला। सरळ चव्हाण परिवारांच्या वाड्यावर जाऊन दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करीत दर्शन घेतले व वास्तविकपणे चव्हाण परिवारांची चर्चा केली। यावेळी त्यांच्या समवेत आदरणीय विक्रम काळे, आदरणीय श्याम शिंदे, बळवंत पाटील बेटमोगरेकर, जिल्हा अध्यक्ष विश्वंभर पवार, जीवन पा घोगरे, प्राध्यापक जीवन चव्हाण, बाबूराव कदम, गोविंदराव शिंदेकर, फाजगे मामा, राम मामा, तन मामा आदी हजर होते। यावेळी दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पत्नी सुंदरताई चव्हाण, चिरंजीव प्राध्यापक रवींद्र चव्हाण, रणजित चव्हाण, बंधू केशव पा चव्हाण, हनुमंत पा चव्हाण, सुधाकर पा चव्हाण। यावेळी दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पत्नी सुंदरताई चव्हाण, चिरंजीव प्राध्यापक रवींद्र चव्हाण, रणजित चव्हाण, बंधू केशव पा चव्हाण, हनुमंत पा चव्हाण, सुधाकर पा चव्हाण, आनंद पा चव्हाण, श्रीनिवास पा चव्हाण, विजय पा चव्हाण, धनंजय पा चव्हाण, श्रीधर पा चव्हाण, डॉक्टर विश्वास चव्हाण व चव्हाण परिवार यासह माजी सभापती संजय अप्पा बेळगे, नायगाव नगरपंचायतचे अध्यक्ष प्रतिनिधी संजय चव्हाण व सर्व नगरसेवक, चव्हाण मित्रमंडळ, कार्यकर्ते आदी उपस्थित होते। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी विभागीय संपादक रघुनाथ सोनकांबळे। अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राइब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।